दरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते वरळीमधून आदित्य ठाकरे यांना आव्हान देणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती जरी झाले तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत वरळीमध्ये सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना होईल असं सांगण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंनी वरळी हा आपलाच बालेकिल्ला असल्याचा दावा देखील केला आहे। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं, म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतायत तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करताय। आणि हे माझ्यापुरतं नाही आहे, खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल। आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे। आणि तुम्ही बघ काय होतो आता, तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे। काही लोकांनी जे आयुष्यात तरी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं। आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु असे सुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही। याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय। अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं। आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय। पुढच्या वेळेला याच ठिकाणी वरली मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील।